तुम्ही कधी विचार केलाय का की हजारो वर्षापूर्वी जेव्हा प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, पुस्तकं नव्हती, इंटरनेट नव्हतं, तेव्हा वेदांचं ते विशाल अनंत ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचलं कसं? आपण बोललो की वेद लिहिले गेले नाहीत, तर ऐकले गेले. पण कोणाला ऐकवलं गेलं आणि कोणी ऐकलं? इथेच सनातन धर्माचं सर्वात मोठं आणि सर्वात शक्तिशाली रहस्य येतं. गुरु शिष्य परंपरा. हे फक्त शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं नाही, तर हे ज्ञान शुद्ध रूपात कोणत्याही भेसळीशिवाय पुढे नेण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. आज प्रकरण 4 मध्ये आपण याच महान परंपरेला डिकोड करू. गुरु कोण होता, शिष्याची भूमिका काय होती आणि या परंपरेशिवाय सनातन धर्म का जिवंत राहू शकला नसता. खंड 1. ही परंपरा का आवश्यक होती? सर्वात आधी ही परंपरा इतकी आवश्यक का होती हे समजून घेऊ. आज आपण कोणतंही पुस्तक कॉपी पेस्ट करू शकतो, पण वेदांचं ज्ञान इतकं खोल आणि सूक्ष्म आहे की ते फक्त वाचून समजू शकत नाही. ते समजून घेण्यासाठी अनुभव आवश्यक आहे. कल्पना करा, जर तुम्हाला कोणी मोक्ष किंवा कर्माची व्याख्या पुस्तकात दिली तरी तुम्ही ती पूर्णपणे समजू शकत नाही, जोपर्यंत एखादी अनुभवी व्यक्ती म्हणजे गुरु तुम्हाला ते जगण्याचा मार्ग सांगत नाही. वेद, जसं आपण पाहिलं, श्रुती, ऐकून ग्रहण केलेलं ज्ञान आहेत. हजारो वर्ष या विशाल ज्ञानाची काळजी घेण्याचा एकमेव मार्ग होता गुरूंनी आपल्या कंठातून शिष्याच्या कंठापर्यंत ज्ञान हस्तांतरित करणे. हे फक्त एक वर्ग नाही, तर शिष्य गुरूंसोबत आश्रमात राहायचा, त्यांची सेवा करायचा, त्यांचं जीवन पाहायचा आणि त्यांच्या अनुभवातून शिकायचा. हे फक्त शाब्दिक ज्ञान नव्हे, तर जीवन जगण्याचं ज्ञान होतं. खंड 2. गुरु आणि शिष्याचा खरा अर्थ. या परंपरेत 2 मुख्य पात्र होती, गुरु आणि शिष्य, आणि या दोघांचा अर्थ आजच्या शिक्षक विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळा होता. 1. गुरु, द डिस्पेलर ऑफ डार्कनेस. गुचा अर्थ आहे अंधार आणि रूचा अर्थ आहे हटवणारा. गुरु तो नव्हता जो फक्त तुम्हाला माहिती देतो. गुरु तो होता जो तुमच्या अज्ञानाच्या अंधाराला दूर करून तुम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. गुरुचं काम फक्त शिकवणं नव्हतं, तर शिष्याच्या आतली क्षमता जागृत करणे आणि त्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे, मोक्षाकडे प्रेरित करणे हे होतं. 2. शिष्य. शिष्य फक्त परीक्षा पास करणारा विद्यार्थी नव्हता. शिष्याचा अर्थ आहे अनुशासन. शिष्य पूर्णपणे समर्पित असायचा. तो ज्ञानासाठी गुरूंची सेवा करायचा, त्यांच्या नियमांचे पालन करायचा आणि सर्वात महत्त्वाचं, तो जिज्ञासू असायचा. गुरु शिष्य परंपरेत ज्ञानाची किंमत फीस नाही, तर श्रद्धा, समर्पण आणि विश्वास होती. शिष्य गुरूंना देवाप्रमाणे पूजायचा, कारण गुरुने त्याला ते ज्ञान दिले जे या जन्ममृत्यूच्या चक्रातून स्वातंत्र्य मिळवून देऊ शकत होते. खंड 3. परंपरेचं विज्ञान, ज्ञानाचं संक्रमण. गुरु शिष्य परंपरेत ज्ञानाचं संक्रमण, ट्रान्समिशन फक्त बोलून होत नव्हते, यामागे एक खोल विज्ञान होते. शिष्य जेव्हा गुरूंच्या जवळ राहायचा तेव्हा तो फक्त शब्दातून शिकत नव्हता, तर गुरूंच्या चैतन्यातून शिकत होता. याला आजच्या भाषेत एनर्जी ट्रान्सफर म्हणता येईल. गुरूंचं आचरण, त्यांची संयमता, त्यांची प्रत्येक क्षणाची वागणूक हेच शिष्यासाठी सर्वात मोठे धडे होते. या परंपरेनेच वेदविद्यालय, आश्रम आणि गुरुकुल सारख्या संस्थांना जन्म दिला, जिथे राजांची मुले आणि गरीब मुले एकत्र बसून कोणत्याही भेदभावाशिवाय ज्ञान प्राप्त करायची. पुढच्या भागात आपण सनातनच्या सर्वात प्रिय आणि महान ग्रंथांबद्दल, रामायण आणि महाभारतबद्दल जाणून घेऊ. हे महाकाव्य का लिहिले गेले आणि त्यांनी धर्म प्रत्येक घरापर्यंत कसा पोहोचवला. प्रकरण 5. रामायण आणि महाभारत, धर्माची महाकाव्ये. मिस करू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.